हाय गाईज. आज आपण एक टॉपिक खूप खास चॉईस केला आहे. तो टॉपिक आहे स्टार्ट. जी स्टार्टिंग असते ना, ती खरंच इम्पॉर्टंट आहे का? तर त्याचं डेफिनेटली उत्तर येतं की खरंच स्टार्टिंग खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जी स्किल शिकायची आहे, त्याच्यासाठी तो श्रीगणेशा जो फर्स्ट डे असतो ना आणि तो असा काही वेगळा नसतो. जे काही नॉर्मल आपले रोजचे दिवस आहेत ना, तोच हा दिवस असतो. ह्याच्यात काही पूर्वपासून पश्चिमेकडे दिवस उगवत नाही किंवा तो वेगळीकडे दुसऱ्या दिशेला मावळत नाहीये किंवा जो आफ्टरनून असते ती वेगळी, असं काहीही नाही. रोजचा दिवस आहे ना, त्याच्यातच तुम्ही स्टार्टिंग करण्यासाठी जे पाऊल उचलता किंवा ते 5 मिनिटाचं किंवा 2 मिनिटाचा जो डिसिजन आहे ना, ते तुमचं लाईफ चेंज करू शकतं. जसं की तुम्ही आता माझा व्हिडिओ स्क्रोल करता पाहताय आणि तुम्ही 2 मिनिटासाठी फक्त 2 मिनिटासाठी माझ्या व्हिडिओला पाहण्यासाठी स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून थोडी इन्फॉर्मेशन भेटली किंवा काहीतरी स्टार्ट करण्यासाठी खूप दिवसापासून तुम्ही विचार करत होता, करू का नको? आता पुढच्या महिन्यात मुलांची एक्झाम आहेत, मग मी स्टार्ट केल्यावर माझं दुर्लक्ष होईल, मला वेळ नाही भेटणार. हे सगळं तुमचं जर चालू असेल, तर तुम्ही फक्त स्टार्ट करा. मग भले ते चांगलं नाही येणार, भले ते तुम्हाला जमणार नाहीये. फक्त तुमच्या मनाला किंवा डेली रुटीनमध्ये तो स्वतःसाठी वेळ असतो, तो कसा काढायचा ह्याच्या आयडिया तुम्हाला सुचतील. भले तुम्हाला 2-3 महिने त्या जी स्किल तुम्ही चालू केली ना, त्याचा काहीही येत नसेल, काहीही येत नसेल. पण तुम्ही अपडेट राहायला चालू करताय. तुम्ही स्वतःच्या गोष्टीकडे पाहायला चालू करताय. तुम्ही पहिला पसारा ठेवून बसत होतात. ठीक आहे, करता येईल. पण आता मला एक नवीन स्किल चालू करायची शिकण्यासाठी, तर त्याच्यासाठी हे घरातलं अगोदर आवरलं पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी श्रीगणेशा केल्यामुळे होईल. म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट जर सुरुवात करायची असेल, तर भरपूर काही ओव्हर थिंकिंग करू, पाहू. ठीक आहे ना, पुढच्या आठवड्यापासून तर 1 तारीख येतीच आहे, त्यावेळेस पाहू. हे जे होत असेल ना, ते हे कुठेतरी स्टॉप करा. कारण मला माहिती आहे, आपण खूप चांगल्या स्वभावाचे असतो. आपल्याला खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्याच्यामुळे स्टार्टिंग आपल्याकडून होत नाही. हळू ते 2-3 महिने निघून जातात आणि जे स्किलसाठी इम्पॉर्टन्स द्यायचे असतात ना, ते होतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे माहिती आहे? आपण जे रोजचं खातो-पितो, ते गोष्टी काउंट नाही होत. पण हां, छोटासा कोणताही क्लास जर लावला ना, त्याचं लगेच व्हॅल्यू चालू होतं. त्या दिवसाचं, त्या एका अवरचं, त्या एक अर्ध्या तासाचं, त्या 5 मिनिटाचं व्हॅल्यू चालू होतं. माहिती आहे कसं? आपण फी भरायला लागतो. जो आपण 1 तास कुठेतरी इन्व्हेस्ट करतोय स्किल शिकण्यासाठी, त्याचं व्हॅल्यू चालू करतो, त्याची आपण फी भरतो. कधी होतंय? ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला शिकण्यासाठी, स्वतःला श्रीगणेशा करण्यासाठी त्या दिवसाची सुरुवात करतो ना, त्यावेळेस त्या एका तासाचा सुद्धा व्हॅल्यू चालू करतं. मग आपण हे रोजचे दिवस जे आपण सगळ्यांसाठी जे देतो, त्याचा व्हॅल्यू का होत नाही बरं? किती किती महत्त्वाचा पॉइंट आहे. आपण जे सगळ्यांसाठी जो वेळ देतो, त्याचं व्हॅल्यू तर काहीच नाहीये. पण जर काही आपल्याला स्वतःसाठी काही ॲड करायचं म्हटलं, त्याचं व्हॅल्यू चालू करतो आणि हे व्हॅल्यूचा अर्थ, हे जे व्हॅल्यू म्हणजे महत्त्व ज्यावेळेस तासाला चालू होतं ना, त्याच्यानंतर आपण आपल्याला पाहायला लागतो. तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला तयार करताना, तर त्या अर्ध्या तासाचा सुद्धा व्हॅल्यू तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास लावून. तुम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला जा, तिथे एंट्री करा, ते थोडा वेळ शिका आणि तुम्हाला एखाद्या दिवशी असं वाटेल, की ठीक आहे ना, 1 तास झालाय, अजून मी थोडा वेळ बसेल. तर तिथं जे मेन सर असतात किंवा मॅडम असतात ना, ते आवर्जून आपल्या जवळ येऊन सांगतात. म्हणतात, "मॅडम तुमचा टाईम झालाय. आता दुसरी बॅच चालू करा." म्हणजेच काय, की तो दिवस, तो जो 1 तास असतो, तो घरी असतो, त्याला आपण व्हॅल्यू नाही देत. पण आपण ज्यावेळेस आपलं घर सोडून त्या ठिकाणी शिकायला जातो ना, त्या तासाचं व्हॅल्यू चालू होतं आणि त्याचा आपण पे सुद्धा करत असतो. तरीसुद्धा आपल्याला एका तासाच्या वर 5 मिनिटं सुद्धा बसू देत नाही. का माहिती आहे? कारण रोजचा दिवस इतका इम्पॉर्टंट आहे. पण हे फरक एवढाच आहे, आपल्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे तो जो महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्हॅल्यूचा जो सगळा वेळ आहे ना, तो आपण सगळ्यांसाठी देतोय आणि त्याच्यामुळे आपण आपल्या वेळेला व्हॅल्यू द्यायचंच विसरलोय. तर मला ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही जे आता समजतायत ना, काही नाही, एवढं काही नाही, मी सगळ्यांचं करून देतीये, तरी पण कोणी माझ्यावर खुशच नसतं. तुम्ही फक्त एक पाऊलचा विचार करा, की काहीतरी मला शिकण्यासाठी बाहेर पडायचंय, त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. मला तो 1 तास खूप छान स्किलसाठी शिकायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला कळेल, की किचन हँडल करण्यासाठी आपण किती एफर्ट टाकतो आणि एखादी स्किल जर शिकायची असेल, तर आपला किती गडबड गोंधळ होतो. आपल्याला नाही जमत आहे. कारण आपण जे असतो ना, घरात आवरण्यासाठी सगळ्यांना वेळ देत असतो. तिथं जरी 5-10 मिनिटं इकडे-तिकडे झाले ना, हां, आपण डबा वेळेवर देतो. घरातली पटपट मुलांचे, मिस्टरांचा डबा वेळेवर देतो. पण जे बाकीचे कामं असतात ना, त्याला जराशी रिलॅक्स होतं. आपल्याला वाटतं, की एवढं सगळं काम केलं, हे नंतर करू. हे नंतर करूनही आपली स्पीड आपलं थोडंसं मीडियम होतं आणि मग आपण ते हळू-हळू करायला जातो. तर आपला तो अर्धा दिवस आहे ना, अर्धा दिवस आपण त्या किचनमध्येच रमतो. जसं बागेत कसं फिरायला गेल्यावर रमतात, तसं आपण किचनमध्ये रमतो. पण जर एखादी स्किल शिकायची असेल ना, तुम्ही आवर्जून लक्ष द्या, की एखादी स्किल शिकायची असेल, आपल्याला खरंच तो अर्धा 15 मिनिटं जो असतो ना शिकण्यासाठी, आतून घामायला लागतो. आपण खूप व्हायबल होतो. आपल्याला प्रेशर येतं. कारण तिथं बॅच असते.
तिथे बसण्याचं, उठण्याचं थोडे रूल असतात आणि मग तिथे आपण स्वतःला अनकम्फर्टेबल महसूस करतो आणि मग आपल्याला त्या गोष्टीचं व्हॅल्यू कळायला लागतो, की 10 मिनिटं खूप जबरदस्त होते. मला ती ट्रिक कळली. किती छान शिकवतात. म्हणून म्हणते, की तुम्ही आहे ना सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीतून स्वतःच्या स्किलसाठी वेळ काढा. कारण रोजचा दिवस खूप खास आहे. रोजचा अवर्स खूप व्हॅल्युएबल आहे. फक्त तुम्ही थोड्या इथं कम्फर्ट झोनमध्ये रमलाय, त्यातून थोडंसं बाहेर या आणि पहा, रोजचा दिवस किती पॉवरफुल आहे. हे मी कशासाठी सांगते? कारण स्टार्टिंग करायचं खूप जणींचं आहे. आता मी मेकअप आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे मी ज्यावेळेस असं स्वतःला टार्गेट देते ना, की हे 100 दिवसात मला ह्या स्किलला इम्पोर्टन्स द्यायचं आहे. मला हे 20 दिवसासाठी हे करायचं आहे, मला 21 दिवसासाठी करायचं आहे. त्यावेळेस असं होतं, की तो रोजचा दिवस असतो. पण खूप माझी गडबड होती, खूप माझी घाई बनती. तरीसुद्धा मी स्वतःला खूप अपडेट ठेवण्याकडे लक्ष देते. तरीसुद्धा खूप मॅनेज करावं लागतं. त्याच्यात तर मला खूप सारे बोलणे बसतात. हा विषयच खूप खोल आहे. तू आजकाल अशीच करतीये, खूप घाई गडबडच करतीये, अगोदर खूप वेळ देत होती. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का, ज्यावेळेस आपण आपल्या स्किलसाठी, आपल्या छोट्याशा विशसाठी वेळ काढायला लागतो ना, घरात गडबड गोंधळ चालू होते. कारण आपण थोडंसं वेगळ्या नजरेने आपल्या स्वतःकडे पाहायला लागतो. आपण स्वतःकडे अपडेट ठेवण्याकडे लक्ष देतो आणि हीच गोष्ट आहे ना, हीच व्हॅल्यू आपल्याला कळायला लागते. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही सगळे खूप छान आहे, तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहेत. पण स्वतःच्या स्किलसाठी, स्वतःसाठी थोडं स्वार्थी बना. हे सगळं करतायत ना, त्याच्यातून थोडा वेळ काढा. तुम्हाला कोणतीही स्किल शिकायची असो, गाडी शिकायची असो, तुम्हाला स्विमिंग करायचं असो, झुंबा करायचा असो किंवा लायब्ररी लावायची असेल, तुमच्या मनात ते ब्लाउज शिवायचं, ड्रेस शिवायचं, काही शिकायचं असेल ना, वेळ काढ. कारण माहिती आहे मी का सांगते, मला जेवढ्या स्किलचं मी तुम्हाला नाव घेतलंय ना, ह्या सगळ्या स्किल मी शिकण्यासाठी घरच्यांचे खूप बोलणे खाल्लेत. पडले तोंडावर पडले, उठले. अ, मी काय शिकले तुम्हाला सांगू? मला ब्लाउज येतं, चोळ्या शिवायला येतात, ड्रेस शिवायला येतो, मला स्विमिंग येतं, मला झुंबा येतो, मी गाडी पण शिकली आहे आणि आत्ता तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये बोलते ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागला. मला परफेक्ट नाही आलं. स्पोकन इंग्लिशचा क्लास केला. ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढताना आहे ना, खूप त्रास झाला. पण मला व्हॅल्यू कळलं, की श्रीगणेशा केलं ना आपल्या स्वतःच्या स्किलसाठी, जे घरात जे कौतुक करत असतात, हसत असतात, आपल्या खूप खुश असतात, ते कसे आपल्याला ब्लेम पण करतात, ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आला. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्किलसाठी थोडंसं बाहेर निघा. एका तासाचं व्हॅल्यू बघा किती आहे. जे आपण रमतो आपल्या किचनमध्ये, घरामध्ये, ते रमणं आणि एकदा घराच्या बाहेर येऊन काहीतरी स्किलसाठी पैसे पे करून ज्यावेळेस आपण तिथे जातो आणि ती गोष्ट शिकण्यासाठी आपण किती घाबरतो, आपल्याला किती एक्सपिरियन्स होतो, हे फील करा तुम्ही. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एकटे असतात ना, तुमच्या स्किलचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्याच्यामुळे वेळात वेळ काढून स्वतःच्या स्किलला, स्वतःच्या विशला खूप छान जपा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि आपण अपडेट असणं खूप गरजेचं आहे. फक्त मला हेच सांगायचं आहे आणि स्टार्टिंग करणं पण खूप गरजेचं आहे. तर थँक